नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन तर्फे गुणवंतांचा गौरव। नंदुरबार जिल्ह्यातील रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली जिल्हा शाखा नंदुरबार या संस्थेच्या जिल्हा शाखा नंदुरबार संस्थेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद यांच्या प्रेरणेतून जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेतर्फे विद्यार्थी शिक्षक यांचे हित लक्षात घेऊन पर्यटन व पर्यावरण युवकांमध्ये देशभक्ती आदरभाव आत्मविश्वास सर्जनशीलता सर्वांगीण विकासासाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जन्मदिन व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त वेशभूषा चित्रकला निबंध स्पर्धा घेतल्या। यात 500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी बक्षीस समारंभाचे अभिनव विद्यालय नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र बोरसे, प्रमुख पाहुणे रंजना बोरसे, अध्यक्ष लायन्स फेमिना क्लब, सुरेखा वडवी खजिनदार, रागिणी पाटील, जिल्हा समन्वय तारकेश्वर पटेल, प्राचार्य अभिनव विद्यालय नंदुरबार, चेतना गोस्वामी, जिल्हाध्यक्ष आरटीओ सुनंदा तांबोळी, मुख्याध्यापिका लाडकोरबाई, माध्यमिक विद्यालय शहादा, MM वडवी ॲग्रिकल्चरल हायस्कूल खंडबारा, जितेंद्र बोरसे, राज्य सचिव, जिल्हा अध्यक्ष, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संघटनेतील जिल्हा तालुका शाखेतील पदाधिकारी, जिल्ह्यातील यशस्वी शाळेतील मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर्वांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद ओसंडून वाहत होता। प्रथम अभिनव विद्यालय नंदुरबार येथील प्रांगणातील वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। नंतर धरती आबा बिरसा मुंडा, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। जिल्हाभरातून आलेल्या प्रमुख पाहुणे सर्व सहभागी शाळेच्या मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प ट्रॉफी नॅपकिन देऊन सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रोजवा पुनर्वसन क्रमांक 4 तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार या शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी पहचान नृत्य करून मंत्रमुग्ध करून टाकले। सर्वांचं कौतुक करून प्रेरणा दिली। संघटनेच्या वतीने करणसिंग वडवी, ब्रह्मानंद वडवी, संदीप मोरे, शेखर धनगर, अविनाश कोकणी, तिलोत्तमा चौधरी, सविता पाटील, वाघ मॅडम यांना नवीन नियुक्त पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र सन्मानाने बहाल करण्यात आले। रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन संघटनेकडून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा प्रकारात प्रथम गटात यशस्वी तवर प्रथम, प्रज्ञा पावरा द्वितीय, सावंत पाडवी तृतीय, उत्तेजनार्थ प्रतीक्षा पावरा द्वितीय गटात, दक्षता पावरा प्रथम, यश सोनावणे द्वितीय, दिव्यानी पवार तृतीय, उत्तेजनार्थ दक्ष चौधरी तृतीय, दीपाली सोनावणे प्रथम, सिमरन पठाण द्वितीय, गौरव ठाकरे तृतीय, उत्तेजनार्थ गीतेश पाटील, चित्रकला स्पर्धेत प्रथम गटात आहाना वडाई प्रथम, तनिष्का वडवी द्वितीय, हर्ष कोकणे तृतीय, उत्तेजनार्थ दीपाली वडवी, इमा पावरा द्वितीय गटात, आलिया पटवे प्रथम, वेदिका तायडे द्वितीय, देवयानी कुवर तृतीय, उत्तेजनार्थ वैष्णवी पाटील, दुर्गा गावित, छगन पाटील तृतीय गटात, आरुषी बागुल प्रथम, गोशिया नाज शेख द्वितीय, रोशनी मराठे तृतीय, उत्तेजनार्थ मानव सोनावणे वेशभूषा स्पर्धेत अनुश्री जळोदकर, प्रियांश पाटील प्रथम, दिशा गावित, रोशन वडवी द्वितीय, कार्तिक पावरा, हर्षाली वडवी तृतीय, उत्तेजनार्थ मोक्षदा पाटील द्वितीय गटात, अश्विनी पावरा प्रथम, अर्णव पाटील द्वितीय, कल्याणी गिरासे तृतीय, उत्तेजनार्थ चिन्मय तांबोळी तृतीय गटात, हर्षदा खारकर प्रथम, मयुरी पाटील द्वितीय, विशाखा पाटील तृतीय। मिळालेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मलखेडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा राज्य प्रदेश समन्वयक यांनी करून संघटनेची माहिती दिली। सूत्रसंचालन तिलोत्तमा चौधरी तर आभार संदीप मोरे यांनी मानले। आरटीओ नंदुरबार अध्यक्ष जितेंद्र बोरसे यांनी अध्यक्ष भाषणातून आपल्या विचारातून प्रेरणा दिली। अनेकांनी आपले विचार मांडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पाटील, अमरसिंग ठाकरे, छोटू कणखर, प्रकाश ठाकरे, अमृतसिंग राजपूत, विशाल बागुल, रमेश कोठारी, संतोष पाडवी, अविनाश कोठारी, सोन्या पाडवी, जयवंती चौधरी, भारती चौहान, कमल पवार, योगेश पाटील, संदीप भावसार, ज्योती लष्करी, अरविंद वसावे, रत्नदीप रामराजे, विशाल बागुल, सतीश बाविस्कर यांनी अधिकचे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडून विद्यार्थ्यांना प्रेरणेची ऊब दिली। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।